नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन मिशन नवी मुंबईतील ऐरोली नगरात आम्ही लोककलेचे वारकरी लोक कार्यक्रमाचे आयोजन. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कैलासवासी देवीदास चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते आयोजन. महाराष्ट्राची भूमी साधू संतांची, वारकऱ्यांची, मराठा साम्राज्याचा वारसा असणारी विविध प्रादेशिक चालीरीती आणि सण उत्सव साजरा करणारी, महाराष्ट्राची संस्कृती विविधतेतून एकता साधणारी, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम असलेली एक समृद्ध आणि गतिशील संस्कृती असणाऱ्या या राज्यात आजची युवा पिढी सुद्धा मागे नाही. विविध जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील, खेड्यातील युवक युवतींनी एकत्र येऊन आम्ही लोककलेचे वारकरी फोकला संच तयार केला असून या लोकसंगीताला राज्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. नवी मुंबईतील ऐरोली नगरात कैलासवासी देवीदास चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने ऐरोलीकरांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऐरोली नगरातील गावदी मैदान रसिकांनी तुडुंब भरला होता. रसिकांनी युवा कलाकारांचे भरभरून कौतुक केले व आयोजकांचे सुद्धा आभार. रमारकाची रजी जी रजी ही पोर हाय कुण्या गावाची. रमारकाची रजी जी रजी ही पोर हाय कुण्या. रमारकाची रजी जी रजी ही पोर हाय कुण्या गावाची. रमारकाची रजी जी रजी ही पोर हाय कुण्या गावाची. दाजीजी उदाहरण घ्या ना. आपण शहरातल्या मराठी शाळा पाहायला गेलं तर त्यांची पटसंख्या आता कमी व्हायला लागली. शहरांमध्ये काय तर खेड्यांमध्ये सुद्धा अगदी ही स्थिती. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला ICSE माध्यम CBSE माध्यमामध्ये घालायचंय आणि मान्य नाच्या जागतिकीकरणाच्या शर्यतीत टिकायचं असेल तर तेही तेवढंच गरजेचं आहे. पण का म्हणून आपल्या माय मराठीच्या पदरी असं ठिगळं लावलेलं जगणं हा विचार आम्हा साऱ्यांना खूप सतावतो. आणि असं म्हणतात की झोपलेल्या माणसाला जागा करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागा करणं अगदी कठीण. आणि असंच आपल्या ज्या मराठी बांधवानं झोपेचं सोंग घेतलंय त्याला जागा करण्यासाठीची पुढची आमची शाहिरी ललकारी आहे. भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे. नमन तुझं करून प्राण भेट भावर थांबून पुण्यात. शाही रंगा तो या गाणं
मराठीसाठी शाहीर गातो या दान गातो माया मराठीसाठी अरे दान ठेवले करा घेतला जन्मच्या पोटी भरला मराठी अरे दान ठेवले करा घेतला कुणी नाही राजकारणी वा कुणी नाही उमेदवार कुणी नाही राजकारणी वा कुणी नाही उमेदवार मुद्दाम हे नमूद करतोय बाहेर व्यवस्थित आहे आवाज कुणी नाही राजकारणी वा कुणी नाही उमेदवार कुणी नाही राजकारणी वा कुणी नाही उमेदवार आम्हाला असं वाटतं की आपल्या माया मराठीवर संकट आल्यावरच आपण आवाज उठवून उपयोग नाही अहो त्याच्यावर संकटच येऊ नये म्हणून आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून ही आमची तळमळ बोलते कुणी नाही राजकारणी वा कुणी नाही उमेदवार कुणी नाही राजकारणी वा कुणी नाही उमेदवार अहो तळमळी नका तो या श्रोते हो करावा स्वीकार अहो तळमळी नका तो या श्रोते हो करावा स्वीकार भले रामनाथी जरी तुम्ही सुजाण तरी का नाही जाण जरी तुम्ही सुजाण कुठं ठेवला गहाण तुमचा स्वाभिमान माझी मराठी भाषा मला तिचा अभिमान राजा शिवछत्रपती शिवछत्रपती
आमचं काय झालं की पहिल्यांदा आमची जी टीम आहे, आम्ही सर्वजण, आम्हाला लोकसंगीताची गोडी असणारी मंडळी, नशिबाने आम्ही एकत्र आलो. हे आमचं नशीब सगळ्यांचं, सगळे एकमेकांना भेटले. आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायचं की आम्हाला आत्ता जे ऐकायला हवंय, जे आम्ही एन्जॉय करू शकतो. म्हणजे आज बघा, एंटरटेनमेंट दोन्ही प्रकारे होतं. चांगल्या प्रकारे एंटरटेनमेंट होऊ शकतं आणि वाईट म्हणजे काय आपण म्हणू शकतो. पण प्रमाण एंटरटेनमेंट कोणतं आहे की ज्याच्यातनं काहीतरी बोध आहे, ज्याच्यातनं काहीतरी चांगली गोष्ट आहे. माणूस असतोय ते लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत एकत्र बघून तो बसून माणूस तो आनंद घेऊ शकतोय. अशा गोष्टी आजकाल कुठंतरी कमी होत चालल्यात आणि आम्हालाही त्याची कमतरता वाटत होती. म्हणून जसं म्हणतात, गरज ही शोधाची जननी आहे, त्याप्रमाणेच या फोकलोकचा प्रवास चालू झाला असा. सर, पूर्वी तमाशा हा जसं खेडेगावात व्हायचा, रात्री 9 वाजल्यानंतर जसं लोक झोपायची, परंतु तमाशा आला म्हटलं की लोक अगदी रात्रभर, जसं आज तुम्ही या ठिकाणी उल्लेख सुद्धा केला, तमाशाला एक वेगळं वळण दिलं जायचं, कारण कलाकार म्हणून काम करायचे. परंतु आता तोच तमाशा आजच्या युवा पिढीने त्याला एक वेगळं टर्निंग पॉईंट दिलंय, ज्याच्यामुळे आजच्या युवा पिढी म्हणजे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत आज सगळे खुर्चीवरती उभे राहून असते, अगदी कौतुक करण्यात तुमच्यावरती वर्षाव केला. काय सांगायला असं? मग मी तर आधीच्या मुद्द्यात जसं म्हणलं की जी गोष्ट आहे ती त्याचा जो फॉर्म आहे ती ज्याच्यासाठी ती बनली आहे. म्हणजे जसं सिद्धांत कार्यक्रमामध्ये आमचे तात्या हे नरेशन तुम्ही पाहिलं असेल, त्यांनी आता कॉस्ट्युम चेंज केलाय म्हणून ओळखू येत नसतील कदाचित. तर ते जसं उल्लेख करतात की आपली लावणी ही चापून चोपून साज शृंगारात सादर होणारी लावणी आहे, नऊवारी घालून सादर होणारी. तर ती आजकाल जर वेगळ्या पद्धतीने सादर होत असेल आणि प्रेक्षकांनाही कदाचित त्याची भुरळ पडत असेल, तर ती आपल्यासाठी थोडीशी खंत वाटणारी बाब आहे. मग त्याच्यात काहीतरी बदल म्हणून आमच्याकडून हे उचललेलं. हार्मोनियम वाजवणं म्हणजे स्त्रिया सुद्धा हार्मोनियम वाजवतात, त्यांचं सुद्धा. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, पूर्वी तमाशाचा चित्रपट असेल, आठवण झाली, त्या कलाकारांच्या बद्दल तुम्ही काय? आम्ही त्यांना पाहिलं, आम्ही त्यांच्या काळात समकालीन नाही आहोत. आम्ही त्यांना पाहिलं, पहिले ते इंट्रोड्यूस झाले आम्हाला नटरंग या चित्रपटामध्ये. त्याच्यानंतर मग जे सवाल जवाब आणि असे काही पिक्चर आहेत, तमाशा बाजाचे चित्रपट आहेत, त्याच्यात त्यांची झलक आम्हाला पाहायला मिळाली. त्यांची कहाणी तशी दर्दनाक आहे. चित्रपटामध्ये ती म्हणजे तिचं सकारात्मक रूप दाखवण्यात आलेलं आहे. पण या सगळ्या लोककलावंतांच्या पुण्याचं दान आपल्यापर्यंत आलं, ह्या पिढीपर्यंत आलंय. म्हणूनच सर्व काही आहे. त्या लोकांनी हे जपलं, त्याच्यामुळे आज ते इथपर्यंत आलं आणि आम्ही हा वारसा पुढे चालवणार आहोत. सर, देवीदास चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने आज नवी मुंबई ही 21व्या शतकातली नवी मुंबई म्हणून ओळखली जाते. आजचा हा सांस्कृतिक कार्यक्रम हा थिएटरमध्ये व्हायचा, परंतु ओपन जनतेसमोर हा करण्यात आलेला आहे. तुमच्या मनातल्या भावना काय? नाही, अगदी छान वाटतं. दोन्हीकडचाही एक्सपिरियन्स वेगळा आहे. थिएटरचा वेगळा आहे, ओपनचा वेगळा आहे. ओपनला एक चांगली गोष्ट आहे की एकाच वेळेस आपण अनेक मोठ्या समुदायासोबत इंटरॅक्ट करू शकतो. थिएटरमध्ये लिमिटेशन येतं आणि आहे, दोन्हीकडे वेगवेगळी मजा आहे. नमस्कार. प्रथमतः हा देवीदास चौगुले प्रतिष्ठाननी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, फोकलोक, हा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे, मराठी संस्कृतीला जपणारा. आणि आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आमच्यासाठी हा कार्यक्रम इथे नवी मुंबईत आयोजला. हे दूरदूरून लोक आली हा संस्कृतीचा कार्यक्रम बघायला. या कार्यक्रमामध्ये हा पूर्ण कार्यक्रम मराठी संस्कृती जपून केलेला कार्यक्रम आहे. हा याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची अशी काय म्हणता येईल त्याला, पूर्ण मराठी संस्कृती याच्यावरती जपलेली आहे आणि त्याच्यावरती कार्यक्रम केलाय. आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. युवा पिढीने ही संस्कृती जपावी, हीच सर्वांना हा मेसेज देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, खरंच खूपच छान आहे. सगळ्या लोकांचे इथे आल्याबद्दल पण आपण धन्यवाद देतोय. सगळ्यात प्रथम म्हणजे चौगुले यांनी जे ऑर्गनाईज केलेला हा प्रोग्राम आहे, खरं अति उत्कृष्ट असा कोणीही आतापर्यंत आयोजित केला नव्हता, हे त्यांनी केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.